आंबेजळगाव भैरवनाथ यात्रा कमिटीची सांगता मीटिंग या ठिकाणी झाली। सांगता मीटिंग मध्ये यात्रेचा दरवर्षी सालाबादप्रमाणे हिशोब केला जातो। यात्रेमध्ये झालेला खर्च जमावजा सर्व एकंदरीत ग्रामस्थांसमोर या ठिकाणी सादर केला जातो आणि जी काही शिल्लक राहिलेली वर्गणीमधील रक्कम असेल त्या रकमेचं काय करायचं जातं। त्याप्रमाणे आज या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मीटिंग पार पडली आणि या सांगता मीटिंग मध्ये एक ठराव घेण्यात आलेला आहे की सालाबाद प्रमाणे जे यात्रेचं स्वरूप होतं हे यात्रेचं स्वरूप पुढच्या वर्षीपासून बदलण्यात येणार आहे। देवाचे जे काही पूजन असतं, देवाचा जो काही अभिषेक असतो, ह्या सर्व गोष्टी जागेवरती ठेवून शोभेची जी मिरवणूक रात्री 12 वाजता काढली जाते ही मिरवणूक रात्री 12 वाजता न काढता संध्याकाळी 7-7:30 वाजता काढावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव या ठिकाणी आला आणि तो सर्वांमध्ये मंजूर पण झालेला आहे। पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल की भैरवनाथ यात्रा अतिशय आकर्षकपणे या ठिकाणी साजरी होणार आहे। तर सर्व भाविक भक्तांना पुढच्या वर्षीची ओढ या ठिकाणी लागून राहिलेली आहे आणि पुढच्या वर्षी यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे ते आम्ही थोडंसं गुपित ठेवलेलं आहे। तर येणाऱ्या पुढच्या वर्षी यात्रा ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्कीच भाविक भक्तांना अतिशय त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं खात्री देतो आणि यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की यात्रा अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने साजरी झाली आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला। असाच सहभाग दरवर्षी आपण सर्वांनी घ्यावा अशी सर्वांना नम्रतेची विनंती। धन्यवाद। जय भैरवनाथ।